स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। ओला उबर स्टाइल में एम्बुलेंस की सर्विस, सरकार का बड़ा कदम, महंगी प्राइवेट एम्बुलेंस पर लगेगा ब्रेक। कर्नाटक सरकार में एम्बुलेंस सर्विस को ओला उबर तर्ज पर चलाने का प्लान बना रही है। इस स्कीम के तहत जनता को प्राइवेट एम्बुलेंस की मनमानी कीमतों से निजात दिलाई जाएगी। हेल्थ मिनिस्टर दिनेश गुंडूराव ने ऐलान किया है कि एम्बुलेंस सर्विस को केपीएमई कर्नाटका प्राइवेट मेडिकल इस्टेब्लिशमेंट एक्ट के तहत लाया जाएगा और इससे मुतालिक नया बिल आइंदा विधानसभा के सेशन में पेश किया जाएगा। मंत्री के मुताबिक एम्बुलेंस सर्विस को एक ऑर्गेनाइज सिस्टम में लाना बहुत ज़रूरी है। इस बिल के जरिए हम एम्बुलेंस के मियार और सुविधाओं और किराए पर मुकम्मल कंट्रोल रख सकेंगे। ये कदम ऐसे वक्त उठाया गया है कि जब कई लोगों की शिकायतें सामने आई है। प्राइवेट एम्बुलेंस सर्विस इमरजेंसी के वक्त में बेतहाशा पैसे वसूल कर रही है। सरकार का मकसद है कि हर एम्बुलेंस में ज़रूरी सहूलतें हो और इनके किराए फिक्स हो ताकि जनता को लूटा ना जा सके। हेल्थ मिनिस्टर ने कहा कि हरियाणा के गुरुग्राम में ऐसा मॉडल कामयाबी से चल रहा है और अब कर्नाटक में भी इसे लागू किया जाएगा। ಮೊನ್ನೆ ಒಂದು ಕಾನೂನನ್ನು ತರೋದಕ್ಕೆ ಒಂದು ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ನಲ್ಲಿ ಅಪ್ರೂವ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಆ್ಯಂಬುಲೆನ್ಸ್ ಸರ್ವಿಸು ಇವತ್ತು ಯಾವುದೇ ಒಂದು ರೆಗ್ಯುಲೇಟರಿ ಸಿಸ್ಟಮ್ಗೆ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೀಗ ನಾವು KPME ಅಡಿಯಲ್ಲಿ ಆ್ಯಂಬುಲೆನ್ಸ್ ಸರ್ವಿಸನ್ನು ತೊಗೊಂಬಂದಿದ್ದೀವಿ. ಈಗ ಅದನ್ನು ಬರುವ ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ನಾವು ತರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಬಹುಶಃ ಇದು ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಇಲ್ಲೇ ಅನೌನ್ಸ್ ಆಗ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು. KPM ಅಡಿಯಲ್ಲಿ ಆ್ಯಂಬುಲೆನ್ಸ್ ಸರ್ವಿಸಸ್ಸು ನಮ್ಮ ಅಡಿಯಲ್ಲಿ ತೊಗೊಂಬರ್ತೀವಿ. ಅದೇನಾಗ್ತದೆ, ಅದರಲ್ಲಿ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಒಂದು ಆ್ಯಂಬುಲೆನ್ಸ್ ಏನಿರಬೇಕು, ಹೇಗಿರಬೇಕು, ಅದರಲ್ಲಿ ಯಾವ್ಯಾವ ಥರದ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳಿರಬೇಕು ಮತ್ತು ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ದರ ನಿಯಂತ್ರಣಕ್ಕೂ ಕೂಡ ಆ ಒಂದು ಕಾನೂನಲ್ಲಿ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಯಥೇಚ್ಛವಾಗಿ ಏನೇನೋ ದರಗಳನ್ನು ಸಾರ್ವಜನಿಕರ ಮೇಲೆ ಹೇರುವಂಥದ್ದು ಆಗಬಾರ್ದು ಉದ್ದೇಶದಿಂದ. ಅಂದರೆ ಅದನ್ನು ಯಾವ ಥರ ಮಾಡಬೇಕು ಮುಂದೆ ನೋಡೋಣ. ಆದರೆ ಕಾನೂನು ಅಡಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಅದಕ್ಕೆ ಅವಕಾಶವನ್ನು ತೊಗೊಂಬಂದಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಬರುವಂಥ ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ಅದನ್ನು ತೊಗೊಂಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮೊಬೈಲ್ ಹೆಲ್ತ್ ಯೂನಿಟ್ಗಳು ಮತ್ತು ಆ್ಯಂಬುಲೆನ್ಸ್ಗಳು ಎರಡಕ್ಕೂ ಕೂಡ KPME। और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज नेशन।